तिकडे पंढरपुरात उजनी धरणातून भीमा नदीत सोडलेल्या पाण्यामुळे नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ होणार आहे। चंद्रभागेच्या वाळवंटातील अनेक मंदिरांना पाण्याचा वेढा दिला जाऊ शकतो। सध्या उजनी धरणातून 26,000 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग हा प्रवाहित आहे। ऐन आषाढीत वारकऱ्यांची गैरसोय होण्याची त्यामुळे शक्यता आहे। उजनी धरणातून जो 26,000 क्युसेकचा विसर्ग सोडलेला आहे तो खरं तर पंढरपूरच्या चंद्रभागा नदीत येऊन पेसलाय। त्यामुळे पंढरपूरच्या चंद्रभागा नदीमध्ये जी पुंडलिक मंदिर असेल किंवा इतर संतांची मंदिर आहेत, अनेक समाधी आहेत, त्या सर्व समाध्यांना आणि मंदिरांना आता पाण्याने वेढा दिलाय। त्यामुळे आषाढीच्या तोंडावर पंढरपुरात भाविकांची गर्दी होत असताना चंद्रभागेला पूरसदृश्य परिस्थितीसारखी परिस्थिती उजनीच्या पाण्यामुळे निर्माण झालेली आहे। सध्या हे पाणी जरी बफर झोनमुळे हळूहळू कमी करून नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न प्रशासन करत आहे। पालकमंत्री जयकुमार गोरे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी याबाबतच्या सूचना दिल्यात। मात्र तरी सुद्धा मोठ्या संख्येने जे पाणी आहे ते पंढरपूरच्या पात्रात आहेत। काल दिवसभरात 4 भाविकांचा बुडण्याचा प्रयत्न झाला, मात्र या 4 भाविकांना मंदिर समिती आणि जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या रेस्क्यू टीमने वाचवण्यात मोठं यश प्राप्त झालंय। मात्र आज ही परिस्थिती पाण्याची जरी वाढत असली तरी आज रात्री उशिराने किंवा उद्या सकाळपर्यंत हे पाणी परत एकदा ओसरू शकतं असा अंदाज प्रशासनाचा आहे।